शिवाय बोला ओम नमः शिवाय। हे चालू आहे का बघा? ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। बोला ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। कोण कोण झोपी गेले उठा। वरले माणसं खाली या, जेवलेले माणसं मध्ये येऊन बसा। ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। शिवाय बोला ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोला ओम नमः शिवाय। टाळी टाळी टाळी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। पार्वतीपते शिव हर हर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।
पद्मासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरित्पदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डलं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। विश्वाचं विश्वचैतन्य असलेला भगवान श्री पंढरीश परमात्मा सकल संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं श्री संत परीक्षक संत गोरोबा काका महाराज तथा ब्रह्मनिष्ठ गुरुनाम गुरु ज्ञानोबा माऊली उंबरसकर यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त चालत असलेला हा तीर्थक्षेत्रावरील भूवैकुंठ पंढरपुरामध्ये भगवान श्री विठ्ठलाच्या पावनभूमीमध्ये सानिध्यामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या या प्रांगणामध्ये आपण गेली 2 वर्षापासून हा उत्सव करत आहोत। आजचा हा सप्ताहाचा कथेचा 3य दिवस। या कथेसाठी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमलो आहोत। शिव महापुराणाचा विचार आपण या ठिकाणी करत आहोत। अतिशय विस्तारानं आपली प्रस्तावना 2 दिवस झालं चालू आहे। शिव महापुराण 4ही पुरुषार्थ देणार आहे। धर्म अर्थ काम मोक्ष इथपर्यंत आपला विचार कालपर्यंत आपण केलेला आहे। हे 4ही पुरुषार्थ साध्य करून देणारं हे साधन आहे, मंगलमय आहे, कल्याण करणार आहे। आमचे नाथ महाराज सुद्धा भगवान शिवाचं मोठं गोड वर्णन करतात। 4ही पुरुषार्थाच्या संबंधानं नाथ महाराज म्हणायला लागलेले आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, धर्मार्थ काम मोक्ष, धर्मार्थ काम मोक्ष, शिवरेखाचा प्रत्यक्ष, शिवरेखाचा शिवरेखाचा
वदता शिवनाम प्रत्यक्ष या अभंगाची सुरुवात काय आहे? शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. असे पाठांतराची मंडळी महात्म्य असले की चांगलं वाटते. गोड एका गावला अभंग घेतला, शिव भोळा चक्रवर्ती तुही माय माई चुलती म्हणलं, झालं शेवट. पाठांतरच राहील नाही. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. ही भगवान शिवाची कथा, त्याचं नाम ज्याच्या मुखामध्ये अशा प्रकारचं आलेलं आहे त्याला कामाचीही बाधा होत नाही, काम क्रोध विकाराची बाधा होत नाही. तयान बाधी क्रोधकाम धर्मार्थ काममोक्ष. पुढे सांगितलं ज्याला धर्म प्राप्त करून घ्यायचा आहे, अर्थ प्राप्त करून घ्यायचा आहे, काम मोक्ष सर्व गोष्टी देणारा हा भगवान शिव आहे. एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचे देव. कळीकाळाचं यमाचं काळाचं सुद्धा दुःख निघून जाण्याकरता ही शिवभक्ती आहे, शिवभजन अशा प्रकारचं आहे. फार पूर्वीची गोष्ट आहे महाराज. शिव महापुराणामध्ये सुरुवातीलाच आलेली आहे. किरांताच्या नगरामध्ये देवराज नावाचा एक दुर्बल आणि ब्राह्मण होता. दरिद्री ब्राह्मण, वैदिक धर्माला अनुसरून वागत नसे. बघा, श्रीमद भागवताचं चिंतन करत असताना सुरुवातीला कोणाचं आख्यान येतं? आत्मदेव ब्राह्मणाच. जसा तो आत्मदेव ब्राह्मणाचा मुलगा धुंदुकारी ब्राह्मणाच्या कुळात जन्मलेला आहे, सगळं विसरून गेला. तशीच कथा शिव महापुराण. देवराज नावाचा ब्राह्मण वैदिक धर्म विसरून गेलेला आहे, वैश्यवृत्तीचा अवलंब करून रसादिकांची विक्री करायला लागलेला आहे, दारू विकायला लागलेला आहे. आणि मग सगळ्या लोकांचा त्यानं विश्वासघात करावा, अनेकांना फसवावं, अनेकांना ठार करून त्यांचं धन अशा प्रकारचं लुबाडावं. त्याच्या जीवनामध्ये किंचित अशा प्रकारचं दान धर्म घडलं नाही. असा तो नीच वृत्तीचा ब्राह्मण झाला. जीवनामध्ये धर्म नाही, दान नाही, दया नाही, कोणतेच लक्षण त्याच्यामध्ये काही नाही, ब्राह्मणाचे नाही. जीवनामध्ये कधी दान धर्म केला नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये दान घडावं. दानाला फार मोठं महत्व सांगितलेलं आहे. मग ते अन्नदान असेल, द्रव्यदान, तहानलेल्याला पाणी पाजवावं, गोरगरिबांची मदत करावी, असह्य जीव असेल त्याची मदत करावी, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दान घडावं, सप्ताहामध्ये दान घडावं, अन्नदान घडावं. अन्नदानाला फार मोठी किंमत आहे. या कलियुगामध्ये अन्नदान फार मोठं श्रेष्ठ सांगितलेलं आहे. एक
करीत धन्यान्न होय कोटी कुळाचे उद्धरण. एक शीत जरी एक पात्र जरी दान या ठिकाणी दिलं, अन्नदान कोटी कुळांचा उद्धार सांगितलेला आहे. इथं जर एखाद्यानं अन्नदान केलं तर ते परलोकामध्ये कामाला येत. परलोकामध्ये आपले पूर्वज जे आहेत त्यांना जर अन्न तिथं मिळवायचं असेल, सुखानं राहायचं असेल, तर या ठिकाणी तीर्थक्षेत्रावर अन्नदान करावं. हेच अन्नदान तिथं प्राप्त होत. कोणी म्हणेल कसं प्राप्त होते? इथं अन्नदान केलेलं तिथं कसं जात? इथून पैसे टाकलेले अमेरिकेला जातात की नाही? मोबाईल कसे जातात ना? असे फेकल्यानं जातात बिरकुल. साधं विज्ञान जर एवढं करू शकतंय तर आमचा तो परमात्मा इथं केलेलं अन्नदान निश्चित आपल्या पूर्वजांना अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून या सप्ताहामध्ये ज्यांनी ज्यांनी पंक्ती घेतल्या फार पुण्य आहे मला. अनेक अशा प्रकारचं पुण्य सामुग्री आहे. त्या सर्व पंक्तीदात्यांचे या ठिकाणी टाळी वाजवून स्वागत करा. ब्राह्मण आहे, कोणतंच कर्म त्याच्याकडून घडल्या जात नाही. देवाची पूजा नाही, वैदिक कर्म नाही, पंचांग सांगणं नाही, काही नाही. सगळं पाप कर्म करायला लागलेलं आहे, वेश्यागमन करायला लागलेलं आहे, आचार भ्रष्ट झालेला आहे. एके दिवशी सहजगत्या फिरत फिरत देवराज प्रतिष्ठापूर नावाच्या नगरामध्ये त्यानं प्रवेश केलेला आहे. तिथं त्याला एक शिवालय दिसलं. जीवनामध्ये पाप केलेला आहे, पाप कर्म. आता मरणासन्न त्याची अवस्था झालेली आहे. त्या मंदिराच्या सभामंडपामध्ये अनेक साधू महात्मे जमलेले होते. भगवान शिवाचं मंदिर होतं. त्या समयी एक ब्राह्मण उपस्थित सुद्धा त्यांना शिवमहापुराणाची कथा सांगत होते. पोटामध्ये अन्न नसल्यामुळे हा ब्राह्मण देवराज त्या ठिकाणी बसलेला आहे. कथेच्या कडेला येऊन बसला. जशी जशी कथा त्या ठिकाणी चालू व्हायला लागलेली आहे, शब्द कानावर पडायला लागले भगवान शिवाचे. त्याच्या अंगामध्ये ताप वाढायला लागला. अन्नमय कोश आहे, भूक लागते, कोणी अन्न खायला दिलं नाही, तिथेच बसून राहिला. मात्र ते शिवकथेचे शब्द त्याच्या कानावरती अशा प्रकारचे पडायला लागले आणि लक्षपूर्वक कथा श्रवण करायला लागले. 1 महिना कथा सांगितली. त्या ठिकाणी पडलेला प्रसाद त्यानं वेचून खावा, तिथंच बसून राहावं, कथा श्रवण करावी, पाणी प्यावं. त्या अवधीमध्ये त्यानं व्याधीनं जर्जर होऊन तो ब्राह्मण त्याच ठिकाणी पडून राहिला होता. गलित गात्र असूनही त्याला संपूर्ण पुराण कथा श्रवणाचा लाभ झाला. आणि मग अशा यमदूतांनी त्याला नेण्याकरता पाश टाकलेला आहे. यमदूतही आले आणि भगवान शिवाचेही दूत आले. त्यांनी विचारलं, या जीवात्म्याला तुम्ही कुठे नेताय? हे आमचे गिरायक आहे. यानं जीवनभर अशा प्रकारचं जीवनामध्ये पाप केलेलं आहे. याला यमदंड देण्याकरता आम्ही त्या ठिकाणी नेणार आहोत. शिवदूत आले. शिवदूतानं सांगितलं, यानं कथा श्रवण केलेली आहे. महाराज, त्या यमलोकामध्ये मोठी खळबळ माजली.
यमदूतांचा कोलाहल ऐकून यमधर्म आपल्या प्रसादातून बाहेर आले. साक्षात रुद्रा समान दिसणाऱ्या पार्षदगणांना पाहून आश्चर्य वाटलं महाराज. दोघांची चर्चा चालू झाली. शिवदूतांनी सांगितलं यांना आपल्या जीवनामध्ये अंतकाळाला का होईना भगवान शिवाची कथा यानं ऐकलेली आहे, श्रवण केलेली आहे आणि याला शिवलोकाला अशा प्रकारचं स्थान प्राप्त झालेलं आहे. महाराज शेवटी यमदूतांना ती गोष्ट मान्य करावी लागली आणि त्या ब्राह्मणाला करुणासागर शिवजींच्या शिवलोकामध्ये त्यांनी स्वाधीन केलं. अशा प्रकारे ज्यांनी शिव महापुराण लक्षपूर्वक ऐकलेलं आहे, दुष्ट जरी असला, दुरात्मा जरी असला तरी त्या जीवाला श्रेष्ठ गती अशा प्रकारची प्राप्त होत असते. एवढी ही श्रेष्ठ कथा आहे. अंतकाळाच्या वेळेस जरी भगवान शिवाचं नाव मुखाला आलं, भगवान पंढरीश परमात्म्याचं मुखाला नाव आलं, त्याला तो सुखनाम परमात्मा भेट देत असतो. अंतकाळाला भगवान परमात्मा सुद्धा त्याच्यावर कृपा करत असतो. अंतकाळ त्याचा गोड होत असतो. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळ कधी याची शाश्वती नाही महाराज. जन्माची तारीख प्रत्येकाला सांगता येईल, मृत्यूची तारीख सांगता येईल का? नाही, सांगता येणार नाही. चित्रगुप्त आपल्या खांद्यावर बसून आहे, सगळा लेखाजोखा चालू आहे. कोण काय करतंय, कुठं जातंय, सगळा लेखाजोखा तिथं चालू आहे. मृत्यू कधी सांगता येत नाही. मृत्यू घेऊन या शिरावर बसलेला आहे, डोक्यावर बसलेला आहे मृत्यू. कधी येईल याची शाश्वती नाही. सुख मानिता संसारी, मरणाची भीतीच राहिली नाही आम्हाला. संसारात सुख मानायला लागलो. कल्याणाच्या संबंधानं एकही विचार आपल्या मनामध्ये येत नाही. काय केल्यामुळं माझं मृत्यूच्या अगोदर कल्याण होईल, ते सगळे विसरून गेले. मृत्यू सांगता येत नाही. गेल्या वर्षीच आपल्या कथेमध्ये सोबत येणारे 2 माणसं, यंदा ते नाही. आमच्या गावातल्या लक्ष्मीबाई आलते, आमच्या कंधारच्या. सप्ताह म्हणले की अगोदर पुढे निघावं. सप्ताहाला 2 महिन्यापासून म्हणावं. आज ते भगवंताच्या ठिकाणी प्राप्त झाले. जीवनामध्ये अशा प्रकारचं नामचिंतन केलेलं आहे. नामदेव महाराज सुद्धा आलते. 3 जण नामदेव महाराज. एकादशीचा वार निवडला महाराज.
2 दिवस प्राण अशा प्रकारचा रोखून ठेवला. काय शक्ती असेल, काय अलौकिक भक्ती असेल भगवंताविषयी. आणि सारखं म्हणायचं, मी एकादशीला जाणार, मी एकादशीला जाणार. एकादशीचा पवित्र पर्व गाळ अशा प्रकारचा. म्हणून मृत्यू अशा प्रकारचा कधी सांगून येत नाही. मृत्यूच्या अगोदर जीवनाचं कल्याण करून घ्यावं, भगवंताची प्राप्ती करून घ्यावं. अंतकाळ देवराजाचा गोड झाला. शिवलोकाला अशा प्रकारचं त्यांनी प्राप्त झालेले आहे. ही कथा ऐकून शौनादिकांना मोठा आनंद झालेला आहे. सूतजींना म्हणायला लागले, हे महामते, तुम्ही सर्वज्ञ आहात. तुमच्या कृपा प्रसादानं मी खरोखर अशा प्रकारचा कृतार्थ झालेला आहे. तुम्ही सांगितलेल्या या कथेनं माझं मन अशा प्रकारचं फार प्रफुल्लित झालेलं आहे. भगवान शंकरावरील प्रेम भक्ती वृद्धिंगत व्हावी म्हणून तुम्ही मला आणखी कथा सांगा. तुम्ही कथा सांगा. महाराज सर्वांगाचे कान जर कथा ऐकली ना करू, माणसाला भूक लागत नाही, तहान लागत नाही. गोड गोड ते चिंतन अशा प्रकारचं ऐकावं. एवढी ही भगवान शिवांची कथा अभीट अशा प्रकारची आहे. पुढे बिंदू चंचुलांची कथा सांगितलेली आहे. पूर्वी समुद्र किनाऱ्यावरील प्रदेशामध्ये वाष्कल नावाचं एक गाव होतं. तेथील ब्राह्मण वैदिक धर्मानुसार आचरण करत नसत. ते सर्वच्या सर्व दुष्ट विषयासक्त पापाचरण करणार होत. सगळं गावच पापी महाराज. एकही भक्त त्या गावामध्ये नाही. त्यांचा देवावर विश्वास नाही, भाग्यावर अजिबात विश्वास नाही. कुटील वृत्तीचे सारे लोक. शेती करायचे, विविध शस्त्रे आपल्याजवळ बाळगायचे. व्यभिचार करताना त्यांना काहीच वाटत नसत. ज्ञान, वैराग्य, सद्धर्माचं पालन हा परमपुरुषार्थ आहे. या योगे मनुष्याचं कल्याण होतं. ही गोष्टच अशा प्रकारची त्या लोकांना माहित नव्हती. थोडक्यात सांगायचं झालं, मनुष्य असूनही ते ब्राह्मण पशुसारखं वागायला लागले. जिथं ब्राह्मण अशा प्रकारचं वर्तन करायचे, तिथं दुसऱ्या वर्णाचं काय सांगावं. त्या गावातील दुसऱ्या जातीचे लोकही स्वधर्मभिमुख, वाईट वृत्तीचे, कुत्सित विचारांचे, कुकर्मामध्ये रत असणारे होते, व्यसनी होते. स्त्रिया सुद्धा पापासक्त झालेल्या, स्वेच्छावर्तनी, कारस्थानी, व्यभिचारिणी होत्या. अशा प्रकारे ते संपूर्ण गाव सद्व्यवहार, सदाचार, सुविचार यांचं काही त्यांना घेणं देणं नाही. फक्त दुष्ट माणसं त्या गावामध्ये राहायला लागली. आणि त्या वाष्कलामध्ये बिंदुक नावाचा एक ब्राह्मण राहायला लागला. तो सुद्धा अधर्मी, दुरात्मा होता, महापापी होता. आणि चंचुला नावाची त्याची पत्नी. जसं भागवतामध्ये चिंतन आलेलं आहे. कोणता ब्राह्मण? आत्मदेव नावाचा ब्राह्मण, त्याची पत्नी धुंदुली. तसं शिव महापुराणात बिंदू ब्राह्मण, त्याची पत्नी चंचुला. पत्नी मात्र अशा प्रकारची धर्मानु आचरण करणारी होती. आत्मदेव नावाची पत्नी अधर्मी होती. आणि या ठिकाणी आता चंचुला धर्मी होती आणि पती बिंदू पापी होता. सुंदर होती महाराज, साध्वी. आणि तो ब्राह्मण वेश्यागमन करायचा.
आपल्या पत्नीची नेहमी अशा प्रकारची उपेक्षा करायचा आणि मग त्या पतीचा सहवास न लाभल्यामुळं चंचूला कामपिढीने अशा प्रकारचं दिवस रात्र तळमळ करायची. पतिव्रता धर्माला आणि स्वतःच्या चारित्र्याला कलंक लागू नये म्हणून तिनं बरेच वर्ष त्या पतीसोबत काढले. महाराज दुःखांना सहन केलं, क्लेशांना सहन केलं. तिनं आपल्या पतीचं मन आपल्याकडे वळवण्याकरता खूप प्रयत्न केले, पण शेवटी काही काळ वेळ असते. महाराज किती वेळ प्रतीक्षा करावं. त्या पतीच्या बिंदुकाच्या वागणीला कंटाळून तीही अशा प्रकारची धर्मभ्रष्ट झाली. अवतीभोवतीचं वातावरण पहा कसं असते. व्यभिचार करू लागली. काही दिवसांनी तिच्या पतीने एक शूद्र जातीतील वेश्येसोबत लग्न केलं आणि तिच्या सोबत राहायला लागला. चंचुलाला हे काही मुलं होते. आपल्या पुत्रांचं जमेल तसं पालन पोषण बिचारी करायला लागली. बरीच वर्ष लोटून गेली आणि शेवटी बिंदू ब्राह्मण जो आहे तो वार्धक्यानं मरण पावला. यमदूत आले, त्याला नरकात घेऊन गेलेले आहेत. त्याला यातना द्यायला लागले. एवढा पापी होता महाराज, पिशाच योनीला गेला. तो बिंदू ब्राह्मण दुष्ट पापी ब्राह्मण भयंकर पिशाच होऊन विंध्य पर्वतावर त्या ठिकाणी भटकायला लागलेला आहे. पतीच्या निधनानंतर ही सुद्धा मूढमती चंचुला आपल्या मुलांच्या संसारात रमलेली आहे. एके दिवशी कुठल्या तरी पुण्य पर्वानिमित्त ती आपल्या भाऊबंधासोबत गोकर्ण क्षेत्राच्या ठिकाणी गेलेली आहे. यात्रेकरूंनी त्या ठिकाणी तीर्थस्नान करताना पाहून तिनेही तीर्थस्नान केलं. सगळीकडे लोक इकडे तिकडे पाहायला लागले, भटकायला लागले. फिरत 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 एका मंदिरामध्ये ती चंचुला गेलेली आहे आणि त्या मंदिरामध्ये शिवकथा चालू होती. ही पापिणी असणारी कोण? चंचुला. महाराज लक्षपूर्वक तिनं कथेचं श्रवण केलं. कथेच्या अनुषंगानं महाराज सांगत होते, श्रोत्यांना उद्देशून सांगायला लागले शिव महापुराण आणि विषय चालू होता स्त्रियांविषयीच. महाराज सांगायला लागले, ज्या स्त्रिया व्यभिचार करतात त्यांना मृत्यूनंतर यमलोकामध्ये जावं लागतं. यमाचे दूत त्यांना भयंकर छळ करतात, त्यांना त्रास देतात. असं वारंवार अशा प्रकारचं ते महात्म्य सांगायला लागलेले आहे. यमदूतांना अशा या पापी माणसाची दया येत नाही. तेथील नियम, देव, ऋषी, मनुष्य अशा सर्वांना समान बंधनकार आहे. कोणी असो, ज्यानं पाप केलेला आहे त्याला दंड देण्याकरता हे यमदूत त्या ठिकाणी तत्पर असतात. कारण जसं कर्म केलेलं आहे कोणालाही सूट नाही. ऋषी असो, देव असो, मनुष्य. देव म्हणजे कर्मानं झालेले देव, बरं का. इंद्रादिक, ब्रह्मादिक देव. त्यांच्या जीवनात जरी पाप झालं तरी ते भोगायला मिळतच महाराज, नाही का. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. देव असला काय, महाराज असला काय. म्हणून सावधान. पाप करीत असताना यमाचं डोळ्यासमोर चित्र ठेवा. जसं कर्म केलेलं आहे ते भोगावंच लागणार.
जन्माला यावं, कर्म करावं, पुन्हा कर्माचा भोग घेण्याकरता पुन्हा पुढचा जन्म, सतत हे चालू आहे. जसं कर्म कराल तसं भोगायला मिळणारच. ते अलीकडे प्रल्हाद शिंदेचं गीत फार मोठं चांगलं. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो देईश्वर. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो देईश्वर. ज्याचे कर्म तैसे फळ देतो देईश्वर. ज्याचे कर्म तैसे फळ देतो देईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुला कोणी होतो नीती भ्रष्ट. क्षणिक सुखासाठी या कलियुगामध्ये माणसं नीती सोडून द्यायला लागलेले आहे, भ्रष्ट व्हायला लागलेले आहे. कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. आत्महत्या व्हायला लागलेले आहे. आत्महत्येसारखं पाप दुसरं नाही. म्हणून बाबांनो, आत्महत्या करू नका. ब्रह्महत्येचं पातक आहे. कुशाल कुठेही निघून जा परदेशामध्ये, आत्महत्या करू नका. कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जेणे काही, देह करी जेणे काही, आत्मा भोगी तो नंतर. कोण भोगतोय? आत्मा भोगतोय. एकानं प्रश्न विचारला, देहानं पाप केलं ना आत्मा कसा भोगतोय म्हणला. लोक काही विचारतात हो. बरंच परमार्थातलं विचारले काहीतरी, बरं ही गोष्ट. काय काय लोक कीर्तनाला गेल्यावर काहीही विचारतात ना. आणि परमार्थातलं विचार नाही, भक्तीतलं विचार, कोणता प्रश्न विचार, समस्या विचार. तुम्हाला लेकरं किती आहेत म्हणला गेल्यावर कीर्तनाला. आता ह्याला काय करायचे लेकरं, महाराजाची लेकरं ह्याला काय करायचे, वटीत घ्यायचे काय करायचे. महाराजांनी सांगितले जरा 4 लेकरं आहेत बाबा. बरं, मग तुमचं लग्न झालं असं, मग काय लोकांचे घेतलेत की काय. तेव्हा काही आगाऊ प्रश्न विचारतात. काहीतरी परमार्थातलं विचारावं. माझ्या जीवनाचं कल्याण कसं होईल, सार्थक कसं होईल, माझ्यावर भगवान परमात्मा कृपा कधी करतील हे विचारावं. कैसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा धुरत असे, असं विचारावं. कैमे उद्धार पावेन, कैमे उद्धार पावेन, कै कृपा करेन ऐसे तुम्हें सांगा संत,
भावे माझा उद्धार करा. महाराज आमचे बालाजी महाराज अनेक शिष्य अशा प्रकारचे त्यांनी घडवले. नांदेड सारख्या सिटीमध्ये प्रत्येकाचं कल्याण व्हावं असा उद्देश. रोज पोथी पुराण सांगायचं, विचार सागर सांगायचा, सगळे ग्रंथ सांगायचे. प्रत्येक माणसाला त्यांनी आपल्या जवळ घ्यायचं आणि त्याच्या कल्याणाची गोष्ट सांगून टाकायची. आज अनेक लोक परमार्थाच्या वाटेला लागले. संताला भेटल्यानंतर काहीतरी आत्मकल्याणाची गोष्ट विचारावी. कैमी उद्धार पावे, माझ्यावर भगवान परमात्म्याची कृपा कधी होईल? काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन. हेच आम्हाला सांगा, दुसरं काही सांगू नका. लोक विनोद सांगा म्हणाले. आता कीर्तनाला गेले काय सांगा म्हणाले? महाराज जरा हशिक हशिक कीर्तन करा, हशिक मजा करा. अरे संसारात सगळं हसूच केलेलं आहे की तुझं, आणि परमार्थ आहे हसूच करायचंय का? नाही. कीर्तनात प्रवचनात आल्यानंतर अनुताप व्हावा, अनुताप. आजपर्यंत माझं जीवन कशात गेलेलं आहे, आजपर्यंतच्या जीवनामध्ये मी काय केलेलं आहे याचं स्मरण व्हावं. माझा उद्धार मी केलाय का? पुढे उद्धारासाठी काही शिल्लक नाही असा प्रश्न आपल्या अंतःकरणामध्ये यावा. त्याला म्हणावं कीर्तन, त्याला म्हणावं प्रबोधन. आता लोक तर महाराजांना विनोद सांगा म्हणायला लागले. फक्त उद्धाराचं साधन या कलियुगामध्ये संतांनी कीर्तन नावाचं दिलेलं आहे. एवढंच साधन राहिले आता, बस. दुसरं साधन उद्धाराचं राहिलं नाही. आणि एकच साधन उद्धाराचं राहिले, त्याही साधनाचा आपण गोभाटा करून टाकू. दुसरं साधनच नाही ना, दुसरं साधन नाही. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरिरूप. कीर्तन हे चांगलं आहे, गोमट आहे, गोड आहे. त्या कीर्तनामध्ये अंग, काया, मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळं हरिरूप अशा प्रकारचं व्हावं. त्याला कीर्तन म्हणावं. संतांनी कीर्तनाची मर्यादा घालून दिली. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. काय करू? उद्धाराचं साधन हे संत महात्म्यांनी आपल्या हातात आणून दिलेलं आहे. म्हणून येथे आल्यानंतर अनुताप व्हावा, अनुताप व्हावा. तसं त्या चंचुलीला आपल्या कर्माचा अनुताप व्हायला लागला कथा ऐकल्यानंतर. पश्चाताप वृत्ती व्हायला लागली. आणि ज्या माणसाला पश्चाताप होत असतो ना, हेच आत्मशुद्धीचं प्रथम अशा प्रकारचं साधन आहे. आत्मशुद्धीचं पहिलं साधन जर काय असेल तर ते पश्चाताप आहे. प्रत्येकाला पश्चाताप व्हावा. काय माझं जीवन आहे, काय जीवनामध्ये साध्य करायचंय, मी काय करून बसलो, याचा काय व्हावा? बोला की पश्चाताप व्हावा.
आत्मशुद्धीचं प्रथम साधन सांगितलेलं आहे. आपल्याला आत्मशुद्धी करायची नाही. आपण आत्मसुख मिळवण्याकरता या संसारामध्ये शोधायला लागलो. काल सांगितलं गोड महाराजांनी, मन, बुद्धी, चित्त, अहंकार त्या सगळ्या गोष्टी परमात्म्याकडे लाव. आपण सुख या संसारामध्ये शोधायला लागलो. या संसाराचं लक्षणच आहे आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियाय भवति. सगळे या संसारातले लोक स्वतः सुख मला याच्यापासून मिळावं म्हणून प्रेम करतात, बाकी काही नाही दुसरं. नवऱ्यापासून पत्नीला प्रेम मिळतंय तोपर्यंत मिळतंय, मिळणार गेलं की दिलं टाकून, संपलं. आत्मनस्तु कामाय. स्वतःची आवड भागवण्याकरता, स्वतःच सुख प्राप्त करून घेण्याकरता दुसऱ्यावर प्रेम संसारात, बस दुसरं काही नाही. हे प्रत्येकानं वाक्य लक्षात ठेवावं. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियाय भवति. आपल्या जवळचं संपलं, देतात टाकून. एक म्हातार दुसऱ्या म्हाताऱ्याला सांगू लागलं, बाबा म्हणजे काय सोयच होईना तरी म्हणला, तुझी कशी सोय झाली म्हणला, घरामध्ये गुप गुप दिसाला असतो, 90 किलोचा झालास, तुझं काय कारण आहे, माझं काय कारण आहे, मला कसं दुःख, मी कसा रोडेला होऊन गेलो असा, हडपुट्ट दिसाले कथाकार महाराजांनी. त्यांना म्हणला तुला माहित नाही गमजा आहे म्हणले, गमजा. मला तरी सांग बाबा म्हणला. काहीच नाही, रोज चिल्लर मोजायचं म्हणला रात्रशा. ₹100 चिल्लर होत याच्याजवळ, रोज मोजीत होत म्हणून त्याची सोय. बर असं काय म्हणले, याही म्हाताऱ्यानं चिल्लर करून घेतलं आणि स्टीलचा डब्बा घेतला, पुन्हा खड खड वाजवा असा. रात्री 12 वाजले, खड 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 खड, एक एक बंधा टाकायचा रुपयाचा. हे सुननं ऐकलं, पैसा पुन्हा रिचवायचं आणि पुन्हा भरायचं त्याच्यात खोलीमध्ये. त्याला एकच काम, रात्रभर चिल्लर मोजायचं, खड खड. सकाळी उठल्या बरोबर ह्याचा थाट महाराज, मामाजी तोंड धुतलं काय, चहा समोरच. म्हाताऱ्याला आनंद झाला की गमजा साधली म्हणला, गमजा. पुन्हा तोंड धुतलं, चहा पिला, चक्कर मारून आलं, मामाजी कांदा पोहे रेडीच प्लेट. महाराज आनंदानं खाऊ लागलं. 4-8 रोज महिना झाला, खूप पडलं म्हातार. 30 किलोचं 50 किलो झालं. 20 किलो वाढलं महिन्यामध्ये. एवढी सोय त्याची. दुपारच्या वेळेला मामाजी पुरणपोळी करायची का, हो तुझ्या मनावर बाई, काही कर. कशाचा परिणाम आहे, गमजा. ते ध्यानात ठेवा, कशाचा आहे, गमजा. ते जुना दृष्टांत आहे, आंबेडकर माऊली सांगायचे. हे सगळी लोक आपल्यावर प्रेम करत नाहीत, स्वतःच्या सुखाकरता प्रेम करतात. बस एकदा त्याच्याजवळ संपलं रे संपलं, पुन्हा टाकून देतात.
नाशिये रे घर थुंकोनिया पाहिल म्हणे खर मरता तरी बरे कवा म्हणता म्हणा नाशिये रे घर थुंकोनिया तुमकोने या नाशिये रे घर थुंकोनिया सावधान धनानि भूमो पशवश्य गोष्ठे भार्याग्रहद्वाराणि जनस्मशाने देहश्चितायां परलोकमार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः शास्त्र सांगते माणूस धन सगळं कमवलेलं भूमीवर राहणार पशु पक्षी गुर ढोर सगळे गोठ्यामध्ये राहणार आहे भार्या घरामध्ये राहणार आहे हे जन मित्र परिवार स्मशानापर्यंत येणार आहे जनस्मशाने शेवटी देह आपल्या सोबत अहो देह सुद्धा नाही देहश्चितायाम देह सुद्धा कुठे जाणार आहे पंचतत्वामध्ये विलीन होणार काय उरलं मग आता काय उरलं काहीच उरलं नाही कर्मानुभव गच्छति जीव एकानं कीर्तनात म्हणलं मला फोटो उरली की म्हणला त्याची फोटोला हार घालून की आपण फोटोचही सांगतो आहे एका मृत मनुष्याची घरामध्ये काय लावली फोटो लावली ऐका लक्षपूर्वक वडील मेल्यानंतर लोकांना फोटो लावली सुंदर अशी फ्रेम करून घेतलेली आहे महाराज ते फोटो सुद्धा आपल्याला काय सांगते लक्षपूर्वक आहे 10 वर्ष झाले 5 वर्ष झाले फोटो थोडी जुनी व्हायला लागली पहिलं कागदाचे फोटो त्याच्यावर काच लावून फ्रेम करीत गेले त्या फोटो मध्ये मुंग्या घुसल्या पुढे किडे घुसले किडे ते हळू त्या फोटोला काय करू लागले बारीक अशा प्रकारचं कुरतडून बारीक भोपटी पाडू लागली पुन्हा 20-25 वर्ष गेले पुन्हा हा लोक म्हणणारा म्हातारा झाला ऐका लक्षपूर्वक ऐका लोक म्हणणारा काय झाला पुन्हा म्हातारा झाला पुन्हा या लोकाचे लोक त्या फोटोवाल्याचे नातू दिवाळीचा पसारा काढला फोटोही काढली सगळं काढलं फोटोच सांगायला सगळ्या पसारामध्ये इकडे तिकडे ठेवण्यामध्ये धन कोणी फोटो पडले काच गेला फोटो काच काय झाला फुटून गेला म्हातारा म्हणून लागलं माझ्या बाबाची फोटो कशी फोडल्या लावत बसा तिथं बाजावर लावत नातू काय म्हणले
लावूक म्हणले बसा. फुटक्या काचाचे फोटो आड केली अजून तिथंच. आता काच नसल्यावर ते कागद नीट राहते का? झिळमिळ 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 होऊन गेला मला 50 वर्षाला. पुन्हा 2-4 दिवाळे आले, पुन्हा पसारा काढला. या नाथ सुनाना धाड कोणी कशी पाडली की ती फोटो चक फुटूनच गेली. आता काहीच राहिलं नाही त्याच्यात. आता राहिली फोटो राहिली काय? ते म्हणले खिळा राहिला की खिळा. कलर लावायचा म्हणून ते खिळाही काढून टाकला, त्याच्यात सिमेंट भरलं, त्या चित्रामध्ये सिमेंट भरलं. आता काय राहिलं त्या माणसाचं? बोला, काय राहिलं? काहीच राहिलं. तसा हा संसार लयरूप आहे, संपून जात असतो. काही शिल्लक राहत नाही, काही शिल्लक राहत नाही. म्हणून भगवत प्राप्ती हे मनुष्याचं मुख्य अशा प्रकारचं साधन आहे. अनुताप व्हावा, अनुताप. त्या चंचुलीला अनुताप झालेला आहे. जो पश्चाताप करतो आपल्या पापांचं निराकरण व्हावं म्हणून प्रायश्चित्त घेऊ शकतो माणूस. जो मनुष्य विधीपूर्वक प्रायश्चित्त घेतो त्याला निर्भय अशा प्रकारचं होतं माणूस. जो आपल्या कुकर्मासाठी स्वतःला दोषी मानतो, त्याबद्दल खेद मानून पश्चाताप करतो, त्याला उत्तम गती अशा प्रकारची प्राप्त होते. यामध्ये शंका नाही. शिव महापुराणाचं महात्म्य फार मोठं आहे महाराज. शिव महापुराण ऐकलं सगळं पाप निघून जात, चित्त शुद्धी होते, मन निर्मळ होत आणि शुद्ध चित्तामध्ये भगवान परमात्म्याचा, पांडुरंग परमात्म्याचा वास होतो. चित्ताची मलिनता निघून गेली, चित्त शुद्ध होत. चित्त शुद्ध झाला की परमात्मा आपोआप येऊन बसतो. साठविला हरी जे हृदय मंदिरी, त्याची सरली झाड झाला सफळ व्यापार. म्हणून चित्त शुद्धीला फार मोठं प्राधान्य आहे. ही कथा भवरोगाचा नाश करून संसार रूपी बंधन तोडून टाकतात. शिवकथेचं श्रवण वारंवार चिंतन मनन करावं, हेच अशा प्रकारचं निधिध्यासन आहे. शिवकथा म्हणजे शिव आराधना आहे. या आराधनेनं चित्त शुद्ध होतं, ज्ञान आणि वैराग्य वधिंगत होतं, शिवभक्ती उत्तरोत्तर दृढ होत असते. त्या योगे शिवजींची प्रसन्नता लाभून त्यांच्या कृपा प्रसादाने दिव्य अशा प्रकारची मुक्ती प्राप्त होत असते. ज्याचं चित्त अहर्निशी प्रपंचात गुंतलेलं आहे तो पशु सांगितलेला आहे. रोज उठावं, खावं प्यावं झोपावं, उठावं खावं प्यावं झोपावं, एवढाच संसार नाही महाराज. हे तर पशुही करतात. पशुलाही संसार आहे. अन्न वस्त्र निवारा, निवारा पशुलाही कळतो. आपल्यालाही अन्न वस्त्र निवारा आहे, पशुलाही संसार आहे, मनुष्यालाही संसार आहे. फरक कुठं आहे? फरक आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीसी समसमान. परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. मनुष्याला एक अधिक ज्ञान दिलेलं आहे, ते म्हणजे बुद्धी. बुद्धी दिलेली आहे, बुद्धी. ज्ञानोबा
परंपरा मोठं गोड सांगतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, दुसरीकडे हे नाही. एकाके शिराजे सकळ सिद्धी. मनुष्याला बुद्धी दिलेली आहे, विचार करण्याची क्षमता दिलेली आहे. खरं काय आहे, खोटं काय आहे, असत्य काय आहे, सत्य काय आहे हे जाणण्याकरता म्हणून मनुष्याला बुद्धी दिलेली आहे. महाराज विश्वाची निर्मिती करीत असताना सुद्धा सगळी सृष्टी निर्माण केली भगवंतांना, आहे की नाही? पण त्या देवाला सुख वाटत नव्हतं. नाथराय बोलतात, ऐसे देखोनी सृष्टी ते सुख न वाटे देवा ते, मग मानवी प्रकृती आदरे बहुत निर्मिले, बहुत आदरे निर्मिले. म्हणून मनुष्याचा देह भगवंतांनी आदरानं निर्माण केलेला आहे. बरं काय, कष्टानं निर्माण केलेला आहे. या सगळ्या सृष्टीकडे भगवंतांनी पाहिलं, माझं भजन करणारा याच्यात कोणीच नाही. 84 लक्ष योनी जन्माला घातल्या. माझा प्रचार प्रसार करणारा, माझी भक्ती करणारा, माझं नामचिंतन घेणारा जीव दिसला नाही. म्हणून माणसाची निर्मिती. मनुष्याला आल्यानंतर काय करावं? भक्ती करावी. भक्ती करता मनुष्य देह याच देहात करताय. भजन याच देही घडे देवाचे भजन. म्हशी आल्यात काय पंढरपूरला चलत नाही? म्हशीला एकादश आहे का? नाही. महाराज कीर्तन कोण्या दिवशी? उद्याच काय? हा, महाराज सांगतील आता ते विषय सांगणार नाही. पशु पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. हे पशुच्या ठिकाणी नाही, हे फक्त मनुष्यालाच अशा प्रकारचं आहे. म्हणून मनुष्य देहामध्ये अनुताप करण्याची वृत्ती आहे. अशी भक्ती अंतःकरणामध्ये उफाळून आली, शिवजींची प्रसन्नता लाभते आणि त्यांच्या कृपा प्रसादानं दिव्य अशा प्रकारची मुक्ती प्राप्त होते.
ज्याचं चित्त अहर्निशी प्रपंचात गुंतलेलं आहे, तो पशु सांगितलेला आहे. संसार रूपी बंधनातून कधीही तो मुक्त होऊ शकत नाही. त्याचा विचार सोडून द्या. जे ऐकत नाही त्याला सांगायचं नाही. ऐक नाही. येथे आमचे कायबा गेले, ज्याचे त्याने अनहित केले. सांगून 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 संत महात्मे सांगितले. सुरुवातीला सांगितलं, माय बापू भजन करा. स्वतःची सोडवणूक आपली आपणच करू शकतो. कोणीही आपल्याला सोडू शकत नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी भली भली. कोणी सोडत नाही दुःखातून. या भवसागरातून सोडवणारा एकमेव परमात्मा आहे. चक्रपाणी वाचोनिया. महाराज, हा परमात्मा आपल्याला सोडवण्याकरता, भवसागरातून उतराई करण्याकरता इथे उभा आहे. भवसागर तरता कार्य करीत सा चिंता.
आज गुलामजामुन होते ना, ते अडकालीत नरड्यामध्ये असे 4 4 5 5 4 4 5 5 नको नाहीच. रोज एक पदार्थ आहे. आनंद आहे महाराज. घरी एवढं खायला मिळते का रोज? बरं आहेच बापू, आमच्या घरचं काढायला मिळणार, करतो म्हणलं तरी मिळणार. मिळते का? घरी असतील तुमच्या डबे भरून, पण ह्या प्रसादाचं सुख फार मोठं आहे. पंढरपुरातला प्रसाद हे अन्न नाही, इतका आनंद इथं आहे. या भवसागरातून तरुण नेण्याकरता माझा पांडुरंग परमात्मा इथं उभा आहे. काळजी करू नका, त्याचं नाव घ्या. भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पहिलं उभा राहता कटीकर ठेवणी. किती संतांनी सांगितलं हो आपल्याला, बापू म्हणून सांगितलं. करा रे बापांनो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका. माय बापू सांगे तू का, करुणी सांगे तू का, करुणी सांगे तू का, करुणी सांगे तू का, करुणी सांगे तू का, पुढे पुढे करुणी सांगे तू का, करुणी सांगे तू का, करुणी सांगे तू का. नाम घेता रंगू नका, नाम घेता रंगू नका, करुणी सांगे तू, करुणी सांगे तू, करुणी सांगे तू का. नाम घेता राहू नका, करुणी सांगे तू का, करुणी सांगे तू का. माय बापू म्हणून सांगितलं, हात वर करून सांगितलं. सगळे सायास करून पाहिजे, पण लोक ऐकायलाच तयार नाहीत. काय ऐकू लागले काही तशीच राहलं. नाथ महाराजांना शस्त्रच काढलं. महाराज काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुखाशी. अरे मुढा, मूर्ख म्हणून सांगितलं. पुढे शिंदळीचे रडतील, किती सांगू तरी न ऐकती भटकीचे. पुढे यम दरबारात गेल्यानंतर रडावं लागेल. संतांनी सांगितलं तरी ऐकीच ना. सगळ्या संतांनी सांगितलं. नाथ महाराजांनी सांगितलं, हे तरी नाही काल तरी दुसरा येईल. हे तरी नाही काल, हे तरी नाही काल, सरते शेवटीला काळ बांधून येईल. सरते शेवटीला एका जमातडी आमचे काय मागाईल, एका जमातडी आमचे काय मागाईल. पिंगळा महाद्वारी, बोलो बोलो पेटलेला पिंगळा महाद्वारी. हो, हे नाथ महाराजाचे अभंग आहेत. पिंगळा प्रकरण माझं कसं आहे, एक विषय झाला सुरू केला की त्याच्यातच खोलवर सांगायची सवय आहे. आता होईल तसं होईल. आता काय त्याचं. प्रपंचात गुंतू नये, मुक्त अशा प्रकारचं व्हावं.
बंधनातून कधीही मुक्त होत नाही. बंधनाचा हा फासा तुटला पाहिजे. बंधनाचा तोडू फासा देऊ अशा टाकुनी त्या ब्राह्मणीला पश्चाताप झाला आणि मग तिने विचारायला लागली, देवा हे महाराज, मी एवढी पापिणी आहे, मला मुक्त होण्याचं साधन सांगा. आता ऐका, संत महात्मे सांगायला लागले, चंचुले तुला पश्चाताप झालेला आहे, चांगली गोष्ट आहे. विषयापासून प्रवृत्त करून ही परमपावन शिवकथा भावभक्तीने ऐक. ही कथा श्रवण केल्यानं चित्ताची शुद्धी होते, तुला मोक्ष मिळेल. जो मनुष्य निर्मळ अंतःकरणाने भगवान शंकराच्या चरणाचं चिंतन करतो त्याला एकाच जन्मामध्ये मुक्ती मिळते. हे त्रिवार अशा प्रकारचं सत्य आहे. बोले हर हर. झोपी घेत्या की काय? हर 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 हर. एकाच जन्मात मुक्ती मिळते महाराज भक्ती केल्यावर. म्हणून करा भक्ती वा मुक्ती. नुसती खाऊ नका नुक्ती. मुक्त व्हा. आणि मग शौनकजी सूत महाराज म्हणायला लागले, शौनकजी एवढं बोलून तो शिवभक्त असणारा कथाकार महाराज क्षणभर थांबलेला आहे. त्याचं हृदय भरून आलं, त्यानं डोळे मिटले, शंकराचं मनोभयध्यान करू लागला. चंचुलाची अवस्था त्यानं पाहिलेली आहे. पश्चातापाने दग्ध झालेली चंचुला, तिच्यामध्ये आशेचा एक किरण त्या महात्म्यांना दिसला. संत महात्म्याच्या उपदेशानं तिचं अंतःकरण प्रसन्न झालं. तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. तुझं कल्याण होईल, काही हरकत नाही. अश्रूच्या धारा यायला लागल्या. बोलू नका, शांतपणाने घ्या. परमार्थाचा उत्तम मार्गदर्शक आहात तुम्ही संत महात्मे. मोठे उपकार आहेत तुमचे या समाजावरती. तू खरोखर धन्य आहेस चंचुला. तू प्रशंसनीय आहेस. हे साधू माझं रक्षण करा. मला नरकाची खूप भीती वाटायला लागलेली आहे. माझा उद्धार तुम्ही करा. शिव महापुराणातील अमृता समान असलेली ही कथा माझ्या मनामध्ये वैराग्य उत्पन्न होऊ शकते. तर त्या संपूर्ण महापुराणाच्या श्रवणानं किती पुण्य मिळत असेल याची कल्पना करू शकत नाही. माझ्या मनात संपूर्ण शिव महापुराण ऐकण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. ही माझी कामना पूर्ण करा अशी माझी नम्र प्रार्थना तुम्हाला. महाराज ज्याच्या जीवनामध्ये दुःख झाले असं वाटतंय ना, त्यांनी अशा महात्म्यांकडे जावं, दुःख सांगावं. दुःख दूर करण्याची शक्ती असते महाराज संतांना. चंचुलाचं बोलणं ऐकून संत महात्म्यांना संतोष वाटलेला आहे. त्यानं तिला शिव महापुराण ऐकण्याची तयारी अशा प्रकारची दर्शवलेली आहे. गोकर्ण क्षेत्रामध्ये ही कथा सांगितली. शिवकथा चंचुलीनं ऐकली, श्रवण केली. संतांची सेवा करायला लागलेली आहे. शुद्ध चित्त ज्ञानी ब्राह्मण संत महात्मे तिला रोज कथा सांगायला लागलेली आहे. परम श्रद्धेनं ती श्रवण करायला लागलेली आहे. अशा प्रकारे तिला पावन शिवपीठावर घेऊन मोठा लाभ झाला. जशी जशी कथा श्रवण करायला लागलेली आहे तसा तसा उद्धार व्हायला लागलेला आहे. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस सगळं अंतःकरणातलं पाप निघून गेलं
आणि महाराज 7 दिवस तिने कथा श्रवण केली. काय सांगावं, शिवलोकातून विमान आलं चंचुले करता. विमान आलं, तिचं स्वागत करून तिला विमानामध्ये बसवलेलं आहे. आणि रुद्रा समान असणारे जे पार्षद भगवान शिवाचे पार्षद आहेत आणि भगवान विष्णूचे सुद्धा पार्षद गण आहेत. ते काय करतात, ते भगवान नेण्याकरता, ज्या भक्ताला नेण्याकरता ते स्वतः विमान घेऊन येतात पार्षद. पण माझा भगवान परमात्मा माझ्या तुकोबारायला स्वतः नेण्याकरता आला. पाठवले नाही, स्वतः भगवान परमात्मा विमान घेऊन आले. तुकोबाराय विमानात बसून गेलेले आहे. असो, तसं चंचुलेला त्या ठिकाणी शिवलोकाची प्राप्ती झालेली आहे. आणि विमानात बसून तिला दिव्य स्वरूप, दिव्यांगना अशा प्रकारची झाली. महाराज सौंदर्य प्राप्त झालं. नव्हे नव्हे, ती पार्वती मातेची सहेली झाली, सखी झाली. कोण झाली? चंचुला. कशामुळे झाली? शिव महापुराण ऐकल्यामुळे, चित्त शुद्ध करून ऐकल्यामुळे शिवलोकाची प्राप्ती झालेली आहे. विमानात बसलेली आहे आणि शिवलोकाला पोहोचलेली आहे. शिवगणांनी चंचुलीला शिवसभेत नेलं. महाराज काय तिचा अधिकार वाढला बघा. शिवसभेमध्ये नेलेला आहे. तिथं वैभवशाली कैलास, उच्चासनावर तिला बसवलेला आहे. भगवान शंकर त्या ठिकाणी उच्चासनावर बसलेले आहेत. विराजमान झालेलं तिनं दृश्य पाहिलं. काय काय पाहायला मिळालं चंचुलीला ऐका. शिवलोकामध्ये, कैलासामध्ये त्या ठिकाणी सनातन स्वयंभू ईश्वराला 5 मुखे असणारे, प्रत्येकी 3 याप्रमाणे 15 नेत्र होते. पंचमुख असणारा हा भगवान शिव परमात्मा तिथं बसलेला आहे. 5 मुखाचे 3-3 नेत्र, किती झाले? 15 डोळे. भगवान शिवाचं स्वरूप ऐका आता. त्यांच्या प्रत्येक मस्तकावर अर्धचंद्राकृती दिव्य मुकुट शोभायला लागलेले आहे. त्यांचा नीलकंठ वर्ण होता. अंगकांती कर्पुरा समान आहे, गौरवर्ण आहे. अत्यंत तेजस्वी अशा प्रकारचं भगवान शिवाचं स्वरूप आहे. कर्पूर गौरम करुणावतारम, बोला, संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. डोळ्या पुढे आणा कैलास. भगवान शिव बसलेले आहेत. सुंदर दिसायला लागलेलं आहे. त्यांनी आपल्या सर्वांगानी श्वेत भस्म अशा प्रकारचं लावलेलं आहे. भस्म लावलेलं आहे. श्वेत वस्त्र परिधान केलेलं आहे. त्यांच्या वाम अंगावर भगवती गौरी अशा प्रकारची बसलेली आहे. गौरी माता
तीच पार्वती, तीच सती. बरं काय, ती विद्युत ले समान अशा प्रकारची अत्यंत तेजस्वी असणारी ती गौरी बसलेली आहे. तिचं लावण्य काय सांगावं महाराज. जशी आमची लक्ष्मी माता आहे, रुक्मिणी माता, काय रुक्मिणी मातेचा शृंगार आहे बघा. जगत जननी माता आहे. अशी ती गौरी भगवान शंकराच्या सोबत बसलेली आहे. सर्व देवता त्यांची सेवा करण्यासाठी तत्परतेनं उभे आहेत कैलासामध्ये. कोणाचं? भगवान शिवाचं स्वागत करण्याकरता रोज त्या ठिकाणी कैलासामध्ये देवी देवता जातात. जसं पंढरपुरामध्ये येतात, रोज येतात महाराज. रंभारिकणाच ती उभ्या जोडोनी हात, पंढरपुरात येतात. कशाकरिता? भगवान परमात्म्यास नमन करण्याकरता, हात जोडण्याकरता, दर्शन घेण्याकरिता आजही येतात. तसं शिवलोकामध्ये सुद्धा सगळे देव अशा प्रकारचे रोज येतात भगवान शिवजींचं दर्शन घेण्याकरिता. कोण कोण देव आहेत? गणेश आहेत, भृंगी आहेत, नंदी आहेत, वीरभद्र आहेत, इंद्रदेव आहेत, चंद्रदेव आहेत, कुबेरदेव आहेत, सगळे देव, यमदेव आहेत, शनिदेव, सगळे ग्रह नवग्रह अशा प्रकारचे दर्शन घेण्याकरता शिवगण आपल्या स्वामींच्या आज्ञेची वाट पाहतात. आज स्वामींची कोणती आज्ञा आहे, कोणतं कार्य आज आपल्याला सांगणार आहेत, याची काय करतात ते वाट पाहत आहेत. असं हे दृश्य कोण पाहिलं? मुद्द्यावर या. कोण पाहिलं? कोण बघितलं की बाप्पा? कोण गेलती? कोण म्हणलं? चिचुका म्हणून चंचुला. चंचुला नावाची भक्त कैलासामध्ये हे सगळं दृश्य पाहिली. काय बघा, भक्ती करणाऱ्याचा किती बहुमान असते बघा. म्हणजे कोणाला कोणाला बघायचं आहे? आता हे कैलासाचं स्वरूप, वैकुंठाचं स्वरूप बघायचं आहे. हे उभं ठेवतात फोटोवर, कैलासवासी, फलानेवासी, वैकुंठवासी, स्वर्गवासी, आणि ह्यानं नालीत पडत गेलाय रोज. आणि ह्याच्या फोटो पुढे काय लिहिलंय? कैलासवासी. अशानं लिहिल्यानं कैलासाला जाते होय तुंबड्या? नाही महाराज, तसं कार्य करावं लागते. तशी ही चंचुला कैलासामध्ये जाऊन हे सगळं दृश्य पाहायला लागलेले. काय तिथं मनोरम्य आहे महाराज. प्रमथ गणाची यावेळी चंद्रमौळी देखियला, भस्म शोभे सर्वांगी वामभागी भवानी, शोभे पन्नंग भूषण नंदी वाहन साजिरी, संगे तापसाचे भार, रमावर विरंची छत्र चामरे उभविती. भगवान परमात्म्याला छत्र धरलेलं आहे. सगळे गण अशा प्रकारचे उभे आहेत. गीती गाती बडीवार भगवान शिवाचा जय जयकार करायला लागलेले आहे. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय,
वाजून गोड भजन करा. शंकरा हारा जय शिव शंकरा हारा. शंकरा शंकरा हारा जय शिव शंकरा हारा. 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 तुला जागे हो तुला. शंकरा हारा जय शिव शंकरा हारा. पार्वतीपते शिव हर 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 पांडुरंग भगवान ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम असं दृश्य त्यांचंचुलीनं अशा प्रकारचं पाहिलेलं आहे. अशा दृश्याला मन्मद गाली लोटांगण कवळी चरण आवडी. ऐसा पाहोनी आडोळा सुख सोहळा सुखाचा. हे ते दृश्य कैलासाचं या ठिकाणी सांगितलेलं. आणि अशा दृश्याला मन्मथ माऊली लोटांगण घालतात. मन्मथ घाली लोटांगण कवळी चरण आवडी. म्हणून त्या भगवान परमात्म्याचे चरण आपल्या हृदयामध्ये अशा प्रकारचं साठवं. समचरण दृष्टी विटेवरी सागरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. म्हणून अशा प्रकारची ही वृत्ती भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये चरणामध्ये लीन व्हावी. त्या चंचल्यासारखी भक्ती आपण करावी. आजच्या भागाला याच ठिकाणी आपण थांबू. आता आरतीचे यजमान समोर यावं. आरतीला सुरुवात होईल. चला उद्गीर करताना चला आरतीचे यजमान गंगाधर पांचाळ उद्गीर कर. महाराज ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम